जसं की आपण पाहतोय की नवीन वर्ष चालू होते, त्या पार्श्वभूमीवर लोक 31 डिसेंबरला रात्री मोठ्या प्रमाणात पार्टी करतात, रेव पार्ट्यावर करतात, नशील पदार्थांचा वापर होतो. त्या पार्श्वभूमीवर ठाण्याचे पोलीस आयुक्त डोंगरे साहेब यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला आदेश दिलेत की त्यांनी जास्तीत जास्त कन्झम्पशनच्या केसेस आणि ह्या नार्कोटिक्सच्या केसेस करायचे आहेत. त्यानुसार मुंबई पोलीस स्टेशनचे API सुरवाडे, त्यांची टीम, त्यामध्ये पोलीस हवालदार बनणे व इतर लोक यांनी त्याप्रमाणे कारवाई चालू केली असता त्यांना माहिती मिळाली की मुंब्रा बायपास जवळ बगट्याजवळ मुंब्रादेवी गेट जवळ एक इसम कोरेक्सच्या ह्या अंमली पदार्थाच्या बाटल्या, औषधाच्या बाटल्या ज्या बॅन आहेत त्या विकायला येणार आहे. त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी ट्रॅप लावला असता 30 तारखेला पहाटे 3 वाजता, म्हणजे काल पहाटे 3 वाजता एक संशयास्पद इसम मिळून आला, ज्याचं नाव आहे सकलेन अन्सारी, वय 22 वर्ष. त्याला ताब्यात घेतलं. तो त्या ठिकाणी रिक्षाने आला होता. त्याच्याबरोबर त्याच्याकडे 240 कोरेक्सच्या बाटल्या मिळून आलेल्या आहेत आणि त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक करून पुढील कारवाई चालू आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आणखी माहिती देऊ इच्छितो की सन 2024 मध्ये मुंब्रा पोलीस स्टेशनने पोजेशनच्या एकूण 30 कारवाई केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 44 लोकांना अटक केलेली आहे आणि जे कन्झम्पशन, नशा करणारे लोक, असे 490 लोकांना अटक केलेली आहे आणि कारवाई केलेली आहे. ही जी 44 लोकांची पोजेशनची जी केसेस आहेत त्याच्यामध्ये 476 ग्राम MD आहे, MDMA 476 ग्राम आहे, 1241 ग्राम MD आहे, 1 किलो 362 ग्राम चरस, 66 किलो गांजा आणि सिरपच्या बाटल्या 1019, असं साधारण 1,59,00,000 माल मुंब्रा पोलीस स्टेशनने यावर्षी हस्तगत केलेला आहे. वर्षभराची कामगिरी आहे. त्याचे साथीदार वगैरे आम्ही आता डिस्क्लोज करू शकत नाही, कारण हे जर पब्लिकमध्ये गेलं तर आमच्या तपासामध्ये अडथळे येऊ शकतात. त्यामुळे ही कारवाई आम्ही त्यांची नावं आता डिक्लेअर करत नाही, पण कारवाई होईल त्यावेळी तुम्ही ही माहिती घेऊ शकता. त्या 3 जानेवारी पर्यंत कस्टडीमध्ये आहे. त्याची पार्श्वभूमी आहे, त्याचं गुन्हेगारी रेकॉर्ड आहे, त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करत आहोत.